नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. गॅस वाहतुकीच्या टेम्पोने दिलेल्या धडकेत ऊसतोडणीसाठी आलेल्या 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील दावडी निमगाव रोडवर घडली आहे. प्रवीण उत्तम राठोड, वय वर्ष 45, सध्या राहणारा निमगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार कृष्णनगर, तळेगाव, चाळीसगाव, जळगाव असे या अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. रात्री 8च्या सुमारास निमगाव हद्दीत दावडी निमगाव रोडवर सदरचा अपघात झाल्याचे खेड पोलिसांनी सांगितलं आहे. अपघातानंतर गॅस वाहतुकीचा टेम्पो चालक वाहनासह पसार झाला असून खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील रोहकल रोडवर करण्यात आली. समाधान गोकुळ पवार, वय वर्ष 22, सत्यम शांतीलाल चव्हाण, वय वर्ष 25, दोघेही राहणार शिंगणे पारगाव, तालुका आंबेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अशोक दिवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी येथील एका तथाकथित महाराजाने 3 मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सदरचा महाराज प्रतिष्ठित असल्याने विविध स्तरावरून राजकीय दबाव पीडितांचे पालक आणि पोलिसांवर असल्याची चर्चा आळंदी परिसरात होत आहे. त्यामुळे एवढे घृणास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणारे नेमके कोण, असा प्रश्न निर्माण झालाय. या घटनेतील आरोपी दासोपंत उंडाळकर हा मूळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील असून गेली 30 वर्षापेक्षा अधिक काळ आळंदीत राहत आहेत. यातील पीडित 3ही विद्यार्थी मूळचे परभणी जिल्ह्यातीलच आहेत. आरोपी दासोपंत उंडाळकर याने पीडित विद्यार्थ्यांवर मागील 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौक येथून अनेक लांब आकाराची अवजड वाहने युटर्न घेताना महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याची स्थिती समोर येत आहे. वाहने या ठिकाणी जागा खूपच अरुंद असल्याने वाहने वळताना पुणे नाशिक राष्ट्रीय मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक चाकण माणिक चौक येथून जुन्या पुणे नाशिक रस्त्याने वळवण्यात आली आहे. चाकणकडे येण्यासाठी मुटकेवाडीकडून येणाऱ्या सर्व वाहनांनी पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी भुयारी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मुटकेवाडी ते चाकण दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र मुटकेवाडी चौक येथून बंदी असताना देखील अनेक मोठे लांब आकाराचे ट्रेलर, कंटेनर व अवजड वाहने युटर्न घेताना महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने मुटकेवाडी, बालाजीनगर, मेदनकरवाडी भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. चाकण MIDC हद्दीतील संपूर्ण औद्योगिक भागात सर्रास रस्त्याच्या लगतच्या भागात अवजड वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. अशा अवजड वाहनांना धडकून होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मात्र अशा ट्रान्सपोर्ट मंडळींची रसद दर महिना संबंधित वाहतूक विभागाच्या प्रशासनाला मिळत असल्याने रस्त्यावरील वाहन पार्किंगकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. खेड तालुक्यात शिरोली येथे वन विभागाच्या वतीने पहिला अमृतवन उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जुन्नर वन विभागातील निसर्ग संवर्धनाचा समृद्ध वारसा देवराई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील संपन्न झाला. चाकण शहरामध्ये भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात श्री संत सावतामाळी वधूवर सूचक केंद्र यांच्या वतीने जिल्हास्तरीय वधूवर परिचय मेळावा रविवारी 28 जानेवारी 2024 रोजी पार पडला. राज्यात विकास कामांना वेग देण्यासाठी राज्यातील माजी लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे व्हावीत, त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी लोकप्रतिनिधींना विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये खेड तालुक्यात जास्तीत जास्त विकास कामे होण्यासाठी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे व मनीषाताई सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याप्रमाणे प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर झाली असून मंजूर कामांच्या भूमिपूजन समारंभ व गावभेट दौऱ्याचे आयोजन सोमवारी 29 जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते खेड तालुक्यातील काळूस येथील टेमगीरवाडी या ठिकाणी सभामंडप लोकार्पण सोहळा आणि काळूस ते संगमवाडी रस्ता भूमिपूजन कार्यक्रम दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे। याप्रसंगी गावकरी मंडळी यांच्याशी खासदार कोल्हे संवाद साधणार आहेत। चास गावातील कडूस रोडवरील कुंभारवाडा या भागातील या रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे या भागातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नसल्यानं या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याचं सांगत स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत। आणि त्याच्यापासून त्रास होतो। खेड तालुक्यातील काळूसमध्ये FPL लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली। यामध्ये राजगड फायटर्स संघाने प्रथम क्रमांक मिळवला। पुणे लाईव्हचा संघ असलेल्या शिवनेरी फायटर्स या संघानं द्वितीय क्रमांक मिळवला आहे। तोरणा फायटर्स यांनी तृतीय क्रमांक तर सिंहगड वॉरियर्स यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला आहे। टेमगीरवाडी जिल्हा प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष किरण टेमगिरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत रविवारी 28 जानेवारी 2024 रोजी पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान झाले। याप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील तसेच संस्थेचे संचालक उपस्थित होते। त्या व्याख्यानमालेत यावर्षी आम्हालाही सामील करून घेतलं। तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल महाविद्यालयाचे मनापासून आभार मानतो। माझे गाव संत गाडगे बाबा अभियानात राज्यात प्रथम आलो। 2 वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाले। स्मार्ट विलेज केंद्र सरकारने योजना चालू केली। आपला व्याख्यान किंवा प्रवचन काही याच्यात PhD असं काही विषय नाही। मी कोणा राजकीय पक्षाचा आतापर्यंत कार्यकर्ता नाही, घरात पैशाला नाही। उपजत वारकरी संप्रदायात आजोबा पंजोबा 125 वर्ष झाली पंढरपूरची वारी आमच्या घरामध्ये आणि सगळे वारकरी असल्यामुळे आम्ही फुकटचे वारकरी। खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान क्रांतीवीर शिवराम राजगुरू मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला। यावेळी नूतन अध्यक्ष गणेश फलके, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते। खेड तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश फलके आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांचा क्रांतीवीर राजगुरू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजगुरूंची प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला। त्याचा उद्देश असा आहे की क्रांतिकारकांचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे। विविध गावांनी राजगुरूंची प्रतिमा घराघरात लागावी हा आमच्या ट्रस्टचा हेतू आहे। कैलास एळंडे काही महिन्यामध्ये निगोजे गाव, कुरुळे गाव आणि मुळीमध्ये प्रत्येक घरामध्ये राजगुरूंची प्रतिमा भेट देणार आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील खेड बाजार समितीच्या डेहणे उप आवारातील आठवडे बाजाराची पाहणी संचालक विजयसिंह शिंदे पाटलांनी केली। यावेळी महिलांनी त्यांच्यासमोर अनेक समस्या आणि तक्रारी मांडल्या। बाजाराची काय पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भाग असल्या कारणास्तव इथे लोकांची येण्या जाण्याची समस्या असते। त्याच्यामुळे ह्या बाजारामध्ये आल्याच्या नंतर गाडी पार्किंगला जागा पाहिजे। शेतकरी वर्गातील लोक बसण्यासाठी त्यांना साईडला अजून एक शेडची व्यवस्था केली पाहिजे। अजून एक शेड पाहिजे आणि खाली मार्केट यार्डमधून मार्केटच्या खालच्या साईडला 5-6 घरं आहेत, त्या लोकांना जाण्या येण्याची अडचण होती। पूर्ण मार्केटला वळसा मारून जावं लागतं। त्याच्यासाठी खाली एक छोटं गेट बसवलं पाहिजे, म्हणलं म्हणजे लोकांना जाण्या येण्याची व्यवस्था होऊन जाईल। इथे ना बाकीचं पावसाळ्यामध्ये तर शेड पाहिजेलच, महिलांच्या आणि पुरुषांची जी बाथरूमची गैरव्यवस्था आहे हा, ती सोय झाली पाहिजे। पाले असले तरी पाणी आतून शेडची सोय केली का माय बरोबर शेड केलं। इकडून असं सगळं पत्र्याचं पाणी यायचं खाली, पावसाळ्यामध्ये थोडासा त्रास त्या ठिकाणी गवत वगैरे उगवलेलं असतं। थोडं मुद्दा मांडलाय की महिलांच्या दृष्टीनं हा जो आठवडे बाजार आहे आणि मोठ्या संख्येनं आधी आमच्या आदिवासी भागातील महिला या ठिकाणी येत असतात, तर त्यांचा जो
स्वच्छतागृहाचा विषय तो अतिशय महत्त्वाचा आहे. व्यापारी महिलांच्या दृष्टीने येणाऱ्या शेतकरी महिलांच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीनं सगळ्यांच्या त्याच्यावर दृष्टीने. 100% आपण लवकरात लवकर मार्ग काढायचा प्रयत्न करू. पाण्याची एक व्यवस्था पाण्याची एक व्यवस्था झाली पाहिजे. छोटी टाकी नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.